हाय गाईस, आम्ही आलेलो आहे लोणार सरोवर येथे. हे बघा लोणार सरोवराचं तळ. इथे उल्कापात झाली होती. इथून आता खाली जाण्याचा रस्ता आहे. खाली जायचं पाहिजे. लोक यायचेच बनवून नाही का असं असा करायचा नंतर असा मोबाईल कोड करायचं. मग कोणाचं आहे बाजू दिसलं पाहिजे ना. मम्मी ते हे पाय. हा बघा मध्ये जाण्याचा रस्ता आहे. हा लोक वरती येत आहेत. आम्ही मध्ये जातो खाली. लोणार सरोवराच्या पायऱ्याने चाललेलो आहे. इथं कुंड आहे. पहिले लोक आम्ही छोटे होतो तेव्हा तिथे आंघोळी करायचो. आता ते बंद केलेलं आहे कोरोनापासून. बघा किती सुंदर आहे. किती छान धार पडतायत पाण्याची. किती सुंदर आहे. किती सुंदर लोणार सरोवर. या ठिकाणाचं नाव आहे लोणार सरोवर. हे पाणी कुठून येतं कोणालाच माहिती नाही. कोणालाच अगोदर इथं आंघोळी करत होतो आपण. आता तिथे बंदी केलेली आंघोळ करण्याची. किती सुंदर देखावा आहे. ही सासा सुनाची विहीर आहे. सासा सुनाची विहीर आहे. हे कुंड आहे पाण्याचं. दशहरामध्ये पहिले इथं लग्न पण करत होते. अगोदर इथं खूप गर्दी जमायची आंघोळीला. किती सुंदर देखावा आहे. बाप रे बाप. वाव काय भारी. काय डोंगर, काय पाणी, काय किती सुंदर 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 आहे. किती कमी भारी आहे. वाव. आणि खाली गेले की हे आहे सीता नाणी. या नाणीला सीता नाणी म्हणत होते. मी तिथे जाऊन पाणी पिलं सीता नाणी जाऊन.
जवळून बर मग आपल्याला वापस पण जायचंय. सांगा ना हो ताई जोरात जर दाखवून सांग. 1.5 तास धरा. किती तास लागले 2 घंटे 2 घंटे लागले सकाळपासून गेले नाही 12 वाजता आम्ही 1 टाइमपास केलं जेवलो. बर सगळ्याची व्हिडिओ शूटिंग चालू. बघा तिकडे गौतम बुद्धाची मूर्ती आहे त्याच्या इकडे स्तंभ. लहानपणी आम्ही इथे यायचो खूप मज्जा यायची. आणि हे इकडं आहे तळ लोणार सरोवर, याला म्हणतात लोणार सरोवर. पाणी दिसतं त्या कमळ मी छोटे होते तेव्हा गेले होते इथे सरोवरामध्ये. तिथे खाली 2 मंदिर आहे, कमळजाई म्हणून नावाचं एक मंदिर आहे.